जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर अद्यापही जिवंत असल्याचा नवा दावा आता पाकिस्तानी माध्यमांनी केलाय। रविवारी म्हणजे काल सायंकाळी अझरच्या मृत्यूवरून पाकिस्तानसह जगभरातून विविध दावे आणि प्रतिदावे करण्यात येत होते। त्यामुळे आजही मसूदच्या मृत्यूवरून संभ्रम कायम आहे। जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याचा मृत्यू झाल्याचं वृत्त देण्यात काल वाऱ्यासारखं ते पसरलं होतं, पण या वृत्ताला पाकिस्तानी सरकारने कोणताही अधिकृत असा दुजोरा दिला नाही। तसंच दुसरीकडे जैश ए मोहम्मद देखील हे वृत्त फेटाळतंय। मसूद अझर हा ठणठणीत असल्याचं पत्रक जैशने जारी केलंय। पाकिस्तानमधील माध्यमांनी मसूद अझरचा मृत्यू झाल्याचा आधी दावा केला होता, पण रात्री उशिरा त्यांनी यू-टर्न घेत मसूद जिवंत असल्याचा नवा दावा केलाय। दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मसूद अझरचा मृत्यू झाल्याचा काही संस्था सांगत होत्या, तर काही संस्था या कर्करोगाने मसूदचा मृत्यू झाल्याचं बोलत होत्या। तर मसूद अझर हा भारतीय हवाई दलाच्या बॉम्ब हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता, यामुळे त्याचा मृत्यू झाला असाही दावा पाकिस्तानमधील काही वृत्तसंस्थांनी केला। पण अद्यापही ठामपणे तो जिवंत असल्याचा व मृत असल्याचा दावा कोणाकडूनच अधिकृतपणे करण्यात न आल्याने एकंदरीतच जैशचा म्होरक्या अझर हा मृत्यूवर संभ्रम त्याच्या कायमच आहे असं म्हणावं लागेल। पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अझर मेला अशी बातमी सध्या मीडियात चर्चेत आहे। जैश ए मोहम्मद हा दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून तरुणांची माथी भडकावून दहशत पसरवणारा अझरचा अंत झाल्याचं समजतंय। मात्र पाकिस्तानच्या सरकारकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही। पण भारताच्या गोळीनं मरण्याऐवजी तो खितपत कसा मेला पाहूया या रिपोर्टमधून। भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी यमसदनी जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर मेला। मूत्रपिंड निकामी झाल्यानं मृत्यू झाल्याची माहिती। तर ज्या दहशतवाद्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची तयारी सुरू होती तो आता थेट यमसदनी गेल्याचं कळतंय। पाकिस्तानच्या इस्लामाबाद मधील हॉस्पिटलमध्ये मसूदचा अंत झाल्याची माहिती मिळते। मसूद अझरनं भारताच्या विरोधात कारवाया केल्या त्यावरही एक नजर टाकू। 1994 मध्ये काश्मीरमध्ये अटक, पण कंधार विमान अपहरणात सुटका। 1999 ला मसूद अझरच्या सुटकेसाठीच कंधार विमान अपहरण कांड झालं। 2001 च्या संसदेवरच्या हल्ल्याचा मास्टरमाइंड। 2016 साली पठाणकोटच्या लष्करी तळावर हल्ला, त्याचा मसूद अझरच मास्टरमाइंड। 2016 सालीच उरीतल्या लष्करी तळावर हल्ला, तोही मसूद अझरनंच घडवला। आत्ताच्या पुलवामा हल्ल्याचाही मास्टरमाइंड मसूद अझरच आहे। त्यात 40 जवान शहीद। मसूद अझर गेला याच्यामध्ये शंका नसावी आणि पाकिस्तानने जर हे जाहीर केलं असेल आणि त्यामुळे ते सोशल मीडियावर फिरत असेल तर यामध्ये मला आश्चर्य वाटणार नाही। याचा दहशतवादावर फारसा परिणाम होणार नाही। कदाचित काही दिवस जैश ए मोहम्मद थंड राहील, फार तर 15 दिवस ते 1 महिना, पण त्याच्यानंतर त्यांची नवी लिडरशिप तयार होईल आणि ते परत नव्या जोमाने कामाला लागतील। तर या ज्या त्यांच्या ज्या गुप्तहेर संस्था आहेत यांचा वापर करून जे दहशतवादी खुल्लमखुल्ला पाकिस्तानमध्ये रावळपिंडीमध्ये फिरतायत त्यांच्यावरती हल्ले करून आपण त्यांना मारू शकतो का, हा सुद्धा विचार आपण पुढे घ्यायला पाहिजे। आणि आता जैश ए मोहम्मदचं मोराल नक्कीच कमी होणार आहे। तर जैश ए मोहम्मदचा जनरली असं म्हटलं जातं की साऊथ काश्मीरमध्ये त्यांचं वर्चस्व आहे, तर तिथे अजून जास्त दहशतवादी अभियान तेज करून आपल्याला या संघटनेचा बिमोड करावा लागेल। परंतु लक्षात ठेवा, एक जरी मोठा नेता मारला गेला तरी नेतृत्व घ्यायला कोण ना कोणतरी पुढे येतो। भारतात दहशतवादी कारवायांसाठी मसूद अझरनं पाकिस्तानात प्रशिक्षण तळ उभारली। पाकिस्तानच्या ISIच्या मदतीनं त्यानं भारतात कारवायाही घडवल्या। पाकिस्तानातल्या बालाकोटमध्ये नुकत्याच केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अझरचा मोठा भाऊ इब्राहिम अझर आणि मेहुणा युसुफ अझर यांचा देखील खात्मा झाला। आता नंबर तर मसूद अझरचाच होता, पण बंदुकीच्या गोळीनं मरण्याऐवजी कॅन्सरनंच त्याला गिळंकृत केलं। ब्युरो रिपोर्टसह वैभव कुलकर्णी, TV9 मराठी, जम्मू काश्मीर। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।